आपण कुठे थांबलो होतो? 22. 222. आता मध्ये जवळजवळ महिना गेला म्हणून थोडंसं नेहमीप्रमाणे थोड्या गोष्टी मागच्या लक्षात घेऊया आणि मग पुढे जाऊया की हा विभूती योग आहे. विभूती योग यामध्ये हे जे दोन शब्द आहेत ना, विभूती आणि योग, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. की योग आहे परमेश्वराशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, पण ते म्हणजे अर्जुनाला परमेश्वराचं स्वरूप समजावून घ्यायचं आहे, परमेश्वराचं चिंतन करायचं आहे त्याला. पण मग ते आता कशा प्रकारे करायचं त्यासाठी विभूती अशी कल्पना आहे. की विभूती म्हणजे परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते ज्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ रूपामध्ये आपल्याला दिसतं. आणि श्रेष्ठ रूपामध्ये याचा अर्थ असा की परमेश्वर हा खरं म्हणजे सर्वत्रच आहे, आपल्या सर्वांमध्ये तो आहेच, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहेच. आपण 20वा श्लोक थोडासा पुन्हा, त्यातला एक शब्द मला आज वाचताना लक्षात आला की तो शब्द मी गेल्या वेळेला सांगितला नसावा त्या श्लोकातला, तो मी आज सांगते. आणि त्याच्यात स्पष्ट होतं की हा परमेश्वर आपल्यामध्ये आहेच, प्रत्येकामध्ये आहे, पण आपल्या प्रत्येकाला आपण विभूती असं म्हणू शकत नाही. मग विभूती म्हणजे काय? तर विभूती याचा अर्थ की प्रत्येक वर्गामध्ये, गटामध्ये जी सर्वश्रेष्ठ अशी भगवंताचं प्रतिबिंबच म्हणा किंवा भगवंताचा एखादा गुण त्या विशिष्ट माणसामध्ये, प्राण्यामध्ये जो काही एक प्रकर्षाने दिसतो की इतरांमध्ये दिसत नाहीत का, तो त्याच्यामध्ये दिसतो, त्याला विभूती असं म्हणतात. तर अशा ज्या प्रत्येक गटातल्या विभूती त्या ह्या विभूती योगामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्याचं कारण असं की अर्जुन असं म्हणतो की भगवंता तू तर, म्हणजे त्याला आता अर्जुनाला कळलंय की हा ईश्वर आहे, हे त्याला कळून चुकलेलं आहे. हा विश्वातीत आहे, तो सर्व विश्वगत आहे, तो प्रत्येकामध्ये आहे, हे सर्व त्याच्या लक्षात आलेलं आहे. पण तरीसुद्धा आता ईश्वराचं स्वरूप आपण 7व्या अध्यायापासून ईश्वराचं स्वरूप पाहत आलो. तेही लक्षात घ्या की हा जो भक्ती योग आहे ह्या ज्ञानेश्वरीतला आणि गीतेतला, तो 7व्या अध्यायापासून आपल्याला असं दिसतं की ईश्वराचं स्वरूप सांगत आलेले आहे भगवंत. की ईश्वर म्हणजे काय हे वेगवेगळ्या प्रकारे 7व्या, 8व्या, 9व्या आणि आता 10व्या अध्यायामध्ये विभूतीच्या स्वरूपामध्ये सांगितलं आहे. आणि आता हे विभूतीच्या स्वरूपामध्ये सांगण्याचं कारण असं की अर्जुनाने असं म्हटलं की तू तर सर्वत्रच आहेस, वासुदेवम सर्वमिती, हे त्याला कळलेलं आहे की हा सर्वत्र मुळी वासुदेवच आहे. पण मग आता मी तुझं सर्वत्र चिंतन करायचं आहे अशक्य आहे की प्रत्येक गोष्ट बघितली की तुझा विचार माझ्या मनात येईल असं मला होणार नाही. म्हणून तू मला तुझ्या विभूती सांग की ज्यांचं चिंतन केलं म्हणजे तुझं चिंतन होईल, तुझंच रूप ते आहे. अशा प्रकारच्या तुझ्या प्रमुख ज्या काही विभूती आहेत त्या तू मला सांग असं तो म्हणतो. आणि म्हणून भगवंत त्याला विभूती सांगतात. आणि त्याचा उल्लेख आता आपण करायला नुकतीच सुरुवात केली होती, पण त्याच्या आधी पहा हा एक शब्द जो आहे तो मला मुद्दाम सांगायचा आहे. 20वा श्लोक बघा, 20वा श्लोक. त्या 20व्या श्लोकामध्ये आणि तुम्हालाही सांगते हा की ज्ञानेश्वरीचं पुस्तक आपल्याकडे पाहिजे, कारण ते पाहिलं तरच आपल्याला कळतं. कारण मी असं काही ओव्या म्हणजे गीतोपदेश व्यवस्थित कळण्यासाठी म्हणून काही ओव्या ज्या आवश्यक आहेत त्या घेते, काही मी मध्ये गाळते, गीतेतले काही शब्द घेते, काही घेत नाही. तर म्हणून तुमच्याकडे पुस्तक असणं आवश्यक आहे. आता
हा जो 20वा श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये सुरुवात पहा, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. हा तो आशय स्थित हा जो शब्द आहे, त्याच्यातला तो जो आशय शब्द आहे ना, त्याचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. कारण हा शब्द आपण वापरतो सुद्धा, नाव सुद्धा ठेवलं जातं आशय म्हणून, पण आपल्याला बरोबर त्याचा अर्थ माहिती नसतो. तर आशय ह्याचा अर्थ खरं म्हणजे हृदय असा आहे, हृदय. पण हृदय म्हणजे हे जे भौतिक हृदय आहे, फिजिकल हार्ट, ते नव्हे. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून मी मुद्दाम ह्या शब्दाचा अर्थ सांगते की आशय ह्या शब्दामध्ये जो अर्थ आहे तो अशा प्रकारचा आहे की हृदय म्हणजे म्हणजे हृदय प्रत्येकाच्या सर्व भूतांच्या हृदयामध्ये स्थित आहे असा त्याचा अर्थ होतो त्या शेवटच्या याचा. परंतु आशय म्हणजे त्या हृदयामध्ये स्थित आहे असं जे म्हटलेलं आहे, ते हृदय म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा की कर्म आणि ज्ञान ज्या हृदयामध्ये साठवलेलं असतं, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये ज्यामध्ये पूर्व प्रज्ञा साठवलेली असते, प्रज्ञा ज्या हृदयामध्ये साठवलेली असते किंवा असते, ज्या हृदयामध्ये प्रज्ञा असते, आणि प्रज्ञा ह्याचा अर्थच विशिष्ट असा आहे की प्रज्ञा ह्याचा अर्थ की परमेश्वराचं योग्य स्वरूप, आत्मा हे आपलं स्वरूप, आत्मा आणि परमात्म्याच्या संबंधाबद्दलचं स्वरूप, हे सगळं जिथे कळलेलं असतं, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ कळलेला असतो, परमात्मा म्हणजे काय हे कळलेलं असतं. असं जे कर्म आणि ज्ञान दोन्ही त्याच्यामध्ये, तुम्हाला आठवत असेल मी कठोपनिषदाचा उल्लेख एकदा केलेला होता. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की पुढचा जन्म कशा प्रकारे प्राप्त होतो, कशाच्या आधारे प्राप्त होतो, यथा कर्म यथा ज्ञानम असं मी सांगितलेलं आठवतं. आता ते जे आहे की हे पूर्वीपासून म्हणजे कदाचित गतजन्मापासून ते ज्ञान आणि ते कर्म त्या हृदयामध्ये असेल, ह्या जन्मी केलेलं कर्म आणि ज्ञान ते सुद्धा त्या हृदयामध्ये असेल. असं जे पूर्व प्रज्ञा असलेलं हृदय, त्या हृदयामध्ये ईश्वराचा वास असतो असा खरा अर्थ आहे. की जिथे ते म्हटलेलं आहे की मी हृदयामध्ये स्थित आहे, सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे असं जेव्हा म्हटलेलं आहे त्यावेळेला हा खरा अर्थ आहे. आशय या शब्दाचा हा अर्थ नीट आपण लक्षात घेतला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट होतो. तर अशा प्रकारे म्हणजे, कारण नेहमी हे असले प्रश्न नास्तिकवादी लोक विचारतात की कुठे आहे हृदयामध्ये देव, दाखवा. असं ते फिजिकल नव्हे, हे भौतिक हृदय नव्हे, ते हृदय जे आहे. आणि ह्या सर्व संदर्भामध्ये सूक्ष्म देह आणि स्थूल देह ही कल्पना मनातून आपल्या जायला द्यायची नाही. सूक्ष्म देह मी सांगितलेलं आहे, सूक्ष्म देह आपलं अंतःकरण, आपलं हृदय जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे की जे दिसत नाही. आता कुंडलिनी, आपण कुंडलिनीचा उल्लेख केला तेव्हाही मी सांगितलं होतं की कुंडलिनी मूलाधार चक्राच्या तिथे आहे असं म्हटलं जातं. तर मूलाधार चक्र कुठे आहे, प्रत्यक्ष फिजिकली ते कुठेही दिसत नाही, ते कुंडलिनी कुठे दिसत नाही. मग हे अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यातून काढले जातात. म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे की या सर्व ज्या कल्पना आहेत त्यामध्ये हा फार मोठा एक महत्त्वाचा अर्थ आहे की हे सूक्ष्म शरीर आहे. आणि सूक्ष्म शरीर ह्याचा अर्थच असा की हे आपलं साधं भौतिक स्वरूपच नाही, हे जे परमेश्वराचं आपल्यामध्ये रूप आहे ते जे आहे ते, त्याला आपण सूक्ष्म देह असं आपण म्हणतो. अंतःकरण, शुद्ध अंतःकरण ह्याचा असं आपण नुसतं आपण शुद्ध म्हणतो, पण त्या शुद्ध म्हणजे काय तर त्याचा अर्थ खरा अशा प्रकारचा आहे. तर असं हे जे
आशय म्हणून तो शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे की ईश्वर हा प्रत्येक भूतमात्राच्या आशयामध्ये आहे. पण तसं असलं तरी सुद्धा त्याचं चिंतन, त्याचं स्मरण करण्यासाठी अर्जुनाला असं वाटतंय की तू आहेस बाबा, सर्वत्र आहेस, पण मला तुझं श्रेष्ठ स्वरूप कुठे कुठे आहे की ज्याचं मी चिंतन केलं की मला भगवंताचं चिंतन केल्याचं मला समाधान मिळेल, हे मला कळलं पाहिजे. म्हणून तू मला तुझ्या विभूती सांग, असं अर्जुनाने म्हटलंय. आणि भगवंत त्या विभूती आता सांगतायत आणि त्यांना नुकतीच सुरुवात आपण केलेली आहे. आता जेवढं झालंय त्याचं मी फार पुन्हा स्पष्टीकरण करत नाही, परंतु आता पहा 21व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची कल्पना आहे की म्हणे विष्णू मी आदित्यातू, असं जे म्हटलेलं आहे. म्हणजे आदित्य 12 आदित्य आहेत. मी ही सर्व कल्पना स्पष्ट केली आहे. अदितीचे पुत्र ते आदित्य, असे 12 आदित्य आहेत. त्यांची नावं वैदिक वाङ्मयात आणि पुराणात वेगवेगळी आहेत, थोडी भिन्नता त्यामध्ये आहे. त्यामुळे ती नावं पाहण्याच्या ह्याच्यामध्ये आपण नाही पडायचं, त्यामध्ये काही फारसं आपल्याला मिळतं असं नाही. तर ती नावं कळण्यापेक्षा सुद्धा त्याचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. तर असे हे जे 12 आदित्य आहेत त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात, म्हणे विष्णू मी आदित्य. विष्णू हे एक नाव पण आहे त्याच्यामध्ये, त्या आदित्यांमध्ये. आणि हे जे 12 आदित्य आहेत ती विष्णूची रूपं आहेत. आणि विष्णू म्हणजे पुन्हा परमात्म्याची, श्रेष्ठ जो परमात्मा आहे त्याची ती रूपं आहेत, अशा प्रकारची कल्पना आहे. तर त्यामुळे माझं म्हणजे ह्याचा अर्थ असा की आता ह्या सगळ्या विभूती समजावून घेताना हा अशा प्रकारे अर्थ लक्षात घ्या की मला म्हणजे अर्जुनाला जर समजा आदित्यांचं स्मरण, सगळ्या 12 आदित्यांचं नसेल करायचं तर त्यांनी कशाचं स्मरण करायचं, विष्णूचं स्मरण केलं की 12 आदित्यांचं स्मरण होतं, अशा प्रकारची कल्पना आहे. तर असा अर्थ आता ह्याच्या पुढे सतत ह्या प्रत्येकामध्ये, कारण मी मग असं सांगितलं, आधी एकदा सांगितलं होतं की प्रत्येक गटामध्ये कोण श्रेष्ठ आहे अशी कल्पना आहे. तर हा आदित्यांचा जो गट 12 आदित्यांचा, त्याच्यामध्ये विष्णू ही प्रमुख विभूती आहे ईश्वराची. त्यानंतर रवी मी रश्मीबंतू, रवी म्हणजे सूर्य, जे प्रकाश देणारे असे जे काही आहेत, नक्षत्र आहेत, तारे आहेत, चंद्र आहे, अनेक जे काही प्रकाश देणारे आहेत. रश्मीवंतू म्हणजे ज्याच्यातून किरण बाहेर पडतात, असे जे काही आहे त्या सर्वामध्ये अशा सुप्रभा माझी, म्हणजे अशा किरण देणाऱ्यांमध्ये मी कोण आहे, रवी म्हणजे मी सूर्य आहे. सूर्य हे माझं स्वरूप आहे. त्यानंतर मरुद्गणांचा वर्गी मरीची म्हणे मी शार्ंगी, असं म्हटलेलं आहे. शार्ंगी हे भगवंताचं नाव, शारंग पाणी म्हणतो आपण ना. तर म्हणजे शंख ज्याच्या हातामध्ये आहे तो शारंगधर. तर त्याला तो असं म्हणतोय की मरुद्गणांच्या वर्गी मी मरीची आहे. आणि मरुद्गण म्हणजे वायुपुत्र. आणि हे मरुद्गण जे आहेत, जसे आदित्य हे अदितीचे पुत्र, तसे मरुद्गण हे दितीचे पुत्र. मी सांगितलं होतं, आठवत असेल ना, दितीचे पुत्र ते खरं म्हणजे दैत्य. आणि दैत्य म्हणजे दितीनी ते त्यांचा जन्म व्हावा ही प्रार्थना करताना सुद्धा अशाच प्रकारे प्रार्थना केली आहे की ज्याला आपण राक्षसी प्रार्थना म्हणू, क्रूर प्रार्थना म्हणू. आणि तिने काय प्रार्थना केली होती, कश्यपाला तिने म्हटलं होतं की मला असा पुत्र होऊ दे की जो इंद्राचा नाश करेल, म्हणजे कोणाच्या तरी नाशासाठी मला पुत्र हवा. ही कल्पनाच मुळी राक्षसी आहे, ही दैत्य. तर ती दिती, तिचे पुत्र हे. आणि कश्यपानी तो वर
दिल्या म्हणजे ते ही गर्भवती झाली आणि मी ते सांगितलेलं आहे की 7 गर्भ राहिले आणि इंद्राने ते 7ही गर्भांचे तुकडे केले, पण ते परत जिवंत झाले. मग त्या प्रत्येकाचे पुन्हा 7 तुकडे केले, असे करून 49 हे मरुद्गण अशी कल्पना आहे. 49 हा आकडा जो आहे तो अशा प्रकारे आहे. तर 49 मरुद्गण, त्यांच्यामधला प्रमुख, त्यांच्यामधला अत्यंत तेजस्वी प्रकाशमय असा कोणतं मरीची. तर त्याचा उल्लेख आहे. मरुद्गणांचा वर्गी मरीची म्हणे मी शाळुंगी. म्हणजे भगवंत असं म्हणतो की मी मरीची आहे. आणि त्याच्या पुढे आहे चंद्र मी गगनरंगी तारा माझी. म्हणजे जे सगळ्या तारका आहेत, नक्षत्र आहेत, त्या सर्वांमध्ये मी चंद्र हा सर्वाचा अधिपती, त्या सर्व नक्षत्रांचा अधिपती कोणतं? चंद्र असं म्हटलं जातं. आणि चंद्राचं महत्त्व असं की चंद्र ही ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये अशी कल्पना आहे की परमेश्वराच्या मनापासून चंद्र निर्माण झाला, अशा प्रकारचा उल्लेख ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये आहे की मनसो जातः असं म्हटलेलं आहे. मनापासून तो जन्मला. आणि म्हणून मन म्हणजे चंद्राला मनाचं प्रतीक असा किंवा मनाचा स्वामी किंवा मनाचं प्रतीक असं समजलं जातं. आणि एवढंच नाही तर आणखी एक म्हणजे तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे हे कुंडली पाहतात, त्याच्यामध्ये निरनिराळ्या ग्रहांचं बळ पाहिलं जातं. तर त्याच्यामध्ये चंद्रबळ पाहिलं जातं. पहा, ह्याचं एखाद्या व्यक्तीचं चंद्रबळ खूप चांगलं आहे असं म्हटलं जातं. त्याचा म्हणजे त्याचा अर्थ किंवा चंद्रबळ ज्याचं चांगलं तो अत्यंत एकाग्र चित्त असतो असा त्याचा अर्थ आहे. एकाग्र चित्त, कारण ते मनाचं प्रतीक आहे ना, तर त्यामुळे ज्याचं चंद्रबळ उत्तम असतं म्हणजे प्रत्येक ह्या ग्रहानुसार आपल्या वृत्ती सांगितल्या जातात. तर ज्याचं चंद्रबळ चांगलं तो अशा प्रकारचा की त्याचं एकाग्र चित्त तो होऊ शकतो कुठल्याही बाबतीमध्ये. तर असं चंद्राची ही, आणि म्हणून सर्व तारांमध्ये चंद्र हा जास्त प्रमुख असा म्हणजे त्याला विभूती म्हटले. आता हे जे आहे ना, या ठिकाणी मी गेल्याही वेळेला मला वाटतं मी सांगितलं होतं, पुन्हा मी सांगते, हे नीट लक्षात घ्या की ह्यामध्ये सूर्य, चंद्र, हे मरुद्गण म्हणजे वायुपुत्र हे जे उल्लेख आहेत आणि पुढेही असे अनेक उल्लेख येणार आहेत. ह्या उल्लेखांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, म्हणजे तो जो भौतिक सूर्य आहे, तो जो भौतिक चंद्र आहे, ती विभूती नसून त्या सूर्य किंवा चंद्र किंवा हे तारे ह्यांच्यामध्ये जे परमेश्वराचं अधिष्ठान आहे, परमेश्वराचं जे रूप त्यांच्यामध्ये आहे, ती विभूती म्हणजे चंद्र ही विभूती, याचा अर्थ त्या भौतिक चंद्राला किंवा सूर्य ही विभूती म्हणजे त्या भौतिक सूर्याला नमस्कार करणं हे खरं म्हणजे अभिप्रेत नाही आहे. तर अभिप्रेत काय आहे की त्या सूर्याच्या मागे जो परमेश्वर आहे, अधिष्ठाता म्हणून आश्रय ज्या परमेश्वराचा त्या सूर्याला आहे, संपूर्ण या जगाला मुळे आश्रय त्या परमेश्वराचा आहे. तसं चंद्र, सूर्य या प्रत्येकाला आहे. तर त्या परमेश्वराचं स्मरण आपण त्या सूर्याच्या रूपात करतो, परमेश्वराचं स्मरण आपण चंद्राच्या रूपात करतो, असं या प्रत्येक विभूतीच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या. आणि आणखी पण मला आठवतं, मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की मी अगदी सुरुवातीला असं सांगितलं होतं, पहा की यामध्ये आपली जाणीव कशी असते त्यानुसार आपली ही समज जी आहे की इथे त्या भौतिक सूर्याची उपासना करायची का त्याच्या मागे असणाऱ्या परमेश्वराची. म्हणजे तो सूर्य नसला तरी सुद्धा आपण नमस्कार करून मनातल्या मनात त्या निर्गुण परमेश्वराला आपण नमस्कार करू शकतो. ही जी कल्पना आहे
आहे त्याला मी शब्द वापरले होते, मला असं आठवतं, शुद्धाधिकारी आणि मंदाधिकारी, बरोबर आहे ना? शुद्धाधिकारी म्हणजे ज्यांची जाणीव अत्यंत उच्च प्रकारची असते ते शुद्धाधिकारी. म्हणजे त्यांना समोर तो प्रत्यक्ष सूर्य नसला, चंद्र नसला किंवा एखादा कुठलीही प्रतिमा किंवा एखादी मूर्ती समोर नसली तरी सुद्धा निर्गुण उपासना ते करू शकतात, एवढी उच्च जाणीव त्यांची असते. तर अशा प्रकारची उच्च जाणीव ज्यांची आहे त्यांना शुद्धाधिकारी म्हणतात. आणि मंदाधिकारी याचा अर्थ अशी माणसं की ज्यांची जाणीवच फार कमी प्रतीची आहे, ज्यांना फार उच्च विचार करता येत नाही, ज्यांना सगुण उपासना हेच शक्य आहे, मग त्यांना तो भौतिक सूर्य, भौतिक चंद्र हा महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे आपण उपासना कशाची करतो? आपण परंपरेप्रमाणे आपल्याला ही सवय झाली की सूर्याला नमस्कार करायचा, चंद्राला नमस्कार करायचा, पण त्या परंपरेच्या मागे हा विचार आहे हे आपण लक्षात घेत नाही. आणि म्हणून जसं आपण कायम बालवर्गामध्ये राहत नाही, आपण वरवर जातो ना, तसंच कायम मंदाधिकारी नाही राहायचं. आपल्याला आपली जाणीव अधिक उन्नत, अधिक उच्च स्वरूपाची आपली जाणीव करण्याचा आपणच प्रयत्न करायचा आहे. आपण ह्या परंपरांमधून, ह्या पारंपरिक विचारांमधून कधीतरी आपण बाहेर पडलं पाहिजे की आपल्याला ह्या मूर्ती असल्याच पाहिजेत समोर, आपल्याला समोर सूर्य असलाच पाहिजे असं नाही. आपल्याला ह्या सगळ्याची उपासना आतमध्ये, मनामध्ये चिंतन करून आपण करू शकतो. तर हे त्यामागची जी कल्पना आहे ती फार महत्त्वाची. आणि ही संपूर्ण या विभूती योगामध्ये लक्षात घ्या की या सगळ्या विभूती आपण पाहतो आहोत, त्यामध्ये आपण भौतिक दृष्ट्या जे काही आहे त्याचा उल्लेख करतो, पण त्याच्या मागे परमेश्वर हे मुख्य स्वरूप आहे आणि त्याची उपासना ही अपेक्षित, अभिप्रेत आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आता पुढे जातोय आपण. इथपर्यंत आपण आलो होतो. मी मुद्दाम एवढा भाग घेतला मध्ये, बरेच दिवस गेले म्हणून. आता पुढे जाऊया. आता 22व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण पाहतो. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, वेदा आतु म्हणजे आता विभूती सांगतायत ना, तर कुठल्या गटामध्ये काय महत्त्वाचं हे सांगतायत. तर वेदा आतु सामवेद, तो मी म्हणे गोविंदू, देवा माझी मरुद बंधू महेंद्र तो मी. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जे आहे उल्लेख तो सामवेदाचा आहे की हे जे सर्व वेद, 4 वेद, त्याच्यामध्ये ह्याची परमेश्वराची विभूती म्हणून काय, तर भगवंत म्हणतात सामवेद ही माझी विभूती आहे. म्हणजे सामवेद हे सर्वात महत्त्व सामवेदाला दिलेले आहे. याचं कारण असं की ह्या ऋग्वेदामधल्या सर्व महत्त्वाच्या निवडक अशा ऋचा, ऋग्वेदामध्ये ज्या काही ऋचा आहेत त्यातल्या निवडक महत्त्वाच्या ऋचा सामवेदामध्येही आहेत. पण ऋग्वेद आणि सामवेद ह्यातला अत्यंत महत्त्वाचा फरक म्हणजे सामवेद गायला जातो आणि ऋग्वेद ही नुसती म्हणजे खरं पठण आहे, ती खरं म्हणजे पद्यरचना आहे. सगळे वेद ही पद्यरचना आहे, ते गद्य नाही आहे. असं वाक्यनवाक्य असं नाही, ते पद्यामध्ये आहे. सगळे वेद हे पद्य रूपामध्ये आहेत. परंतु सामवेदामध्ये ते म्हणावे कसे हे सांगितलेलं आहे. आणि म्हणावे कसे हे सांगितल्यामुळे म्हणजे गायनाचा त्याला आधार त्या ऋचांना दिल्यामुळे त्या सगळ्या महत्त्वाच्या ऋचा ह्या गायल्या जातात आणि त्या विशिष्ट प्रकारे गायल्या जातात. आणि त्यामुळे त्या ऋचा जेव्हा गायल्या जातात त्यावेळेला परमेश्वर प्रत्यक्ष तिथे वास करतो अशी कल्पना आहे. परमेश्वराचा वास तिथे असतो, परमेश्वराचं अस्तित्व तिथे असतं ज्या वेळेला ऋचा गायल्या जातात. कारण साधी कल्पना आहे की पहा,
आपण एखादी कविता, आपण शाळेपासून कविता शिकत असतो, कविता नुसती पाठ करायला आपल्याला कंटाळा येतो. लहानपणापासूनच ते अनुभव असतात आपले की कंटाळा येतो, होत नाही कविता पाठ. तेच जर गाण्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याला काहीतरी चाल लावली आणि ते गाण्याच्या स्वरूपामध्ये तीच कविता म्हटली गेली की आपल्याला ती पटकन पाठ होते. दुसरं अगदी आपल्याला माहिती असलेलं उदाहरण म्हणजे गीत रामायण. गीत रामायण इतकं सुंदर काव्य आहे, इतकं सुंदर काव्य आहे, म्हणजे खरोखर ते शब्द त्यातले वाचून सुद्धा काय प्रचंड आतमध्ये एक समाधान मिळतं अशा प्रकारचं ते काव्य आहे. पण ते ज्या वेळेला गायलं गेलं, त्याला सुरांची साथ मिळाली, त्यावेळेला त्या गीत रामायणाला जे काही सगळं स्वरूप सामवेदाचा उल्लेख आहे, सामवेद असे बाळ आहेच ना, आहेच. आणि तो म्हणूनच आहे की सामवेद हा गायला जातो. म्हणजे म्हणून ते एक हे करत असताना आपण ही उदाहरणं प्रामुख्याने लक्षात घ्यायची की गाण्याचा जो काही प्रभाव आहे त्यामुळे म्हणजे आपण सुद्धा म्हणत असताना तो भाव कुठेतरी निर्माण होऊ शकतो. गातो त्यावेळेला तो भाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे परमेश्वराचं अस्तित्व तिथे असतं. तर असं हे सामवेदाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून वेदांमध्ये खरं म्हणजे ऋग्वेद हा पहिला वेद, पण तरीसुद्धा वेदांमध्ये सामवेद ही ईश्वराची विभूती आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे म्हटलंय, देवा माझी मरुद बंधू महेंद्र तोमी. महेंद्र म्हणजे इंद्र. हा इंद्र ही म्हणजे वैदिक काळामध्ये ज्या देवता मानल्या गेल्या त्या देवतांमधली अत्यंत प्रमुख अशी देवता म्हणजे इंद्र. इंद्र, अग्नी, सोम, सूर्य, वरुण अशा ज्या काही देवतांचा उल्लेख ह्या वैदिक वाङ्मयामध्ये आहे त्याच्यामधली एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे इंद्र. आणि मी असं पुन्हा म्हणते महत्त्वाची, हे कशावरून तर ऋग्वेदामध्ये 1032 म्हणजे 1032 ऋचा आहेत आणि त्या 1032 ऋचांपैकी 200 ऋचा ह्या केवळ इंद्राला अर्पण केलेलं, म्हणजे इंद्राला आवाहन केलंय. त्याच्यामध्ये इंद्राला आवाहन केलंय. ऋचा ह्या अशा आहेत ऋग्वेदातल्या की विशिष्ट देवतेला आवाहन केलेलं आहे की त्या देवतेला उद्देशून ती ऋचा असते. तर 200 ऋचा अशा आहेत की ज्याच्यामध्ये फक्त इंद्राचाच उल्लेख आहे आणि शिवाय इतर काही ऋचा अशा आहेत की ज्यामध्ये इतर देवतांच्या बरोबर इंद्राचाही उल्लेख आहे. म्हणजे केवळ इंद्राला वाहिलेल्या अशा 200, पण इतर काही ऋचा की ज्याच्यामध्ये इतर देवतांच्या बरोबर इंद्राचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की ऋग्वेदाचा जवळजवळ 1/4 भाग हा इंद्राला वाहिलेला आहे, इंद्राला आवाहन केलेलं आहे. त्याच्यामध्ये इतकं महत्त्व इंद्राला दिलेलं आहे. आणि इंद्र हा अर्थात सर्व देवांचा राजा, सर्व देवांचा अधिपती इंद्र, अत्यंत पराक्रमी, सर्व दृष्टीने म्हणजे सर्व अनेक प्रकारचे गुण असणारा असा इंद्र मानला जातो. आणि यामध्ये जे म्हटलेलं आहे की देवा माझी मरुद बंधू महेंद्र असं म्हटलेलं जे आहे ना, की मरुद बंधू म्हटले. आता मरुद ह्याचा म्हणजे मगाशी जे मरुद गण आपण पाहिले ना, मरुद गण ज्यांचा उल्लेख आपण केला, वायुपुत्र ज्यांना म्हटलं की हिचे दितीचे पुत्र होते ते, आता त्यांचा हा बंधू म्हटलंय. आता ह्याचं कारण असं आहे की बंधू म्हणजे शारीरिक दृष्ट्या नव्हे,
कशा प्रकारे तो बंधू होतो, तर तुम्हाला ही जी कथा माहिती आहे की ते 49 मरुद्ध गण निर्माण झाले आणि ते जिवंत राहिले आणि ते जिवंत झाल्यानंतर म्हणजे ते जिवंत असताना जरी दितीनी इंद्राच्या वधासाठी ते मागून घेतलेले होते तरी सुद्धा ते मरुद्गण हे इंद्राच्या पक्षात गेले, देवांच्या पक्षात गेले, ते दितीच्या पक्षात राहिले नाहीत. म्हणजे ज्या कारणासाठी त्यांचा जन्म झाला ते कारण त्यांनी पूर्ण केलं नाही, ते इंद्राच्या आणि देवांच्या पक्षामध्ये गेले, देवगणामध्ये ते सामील झाले आणि म्हणून ते इंद्राचे बंधू. नाहीतर मग इंद्राचा आणि त्यांचा तसा शारीरिक संबंध काही नव्हे, म्हणजे त्या दृष्टीने ते भाऊ नव्हेत, परंतु अशा प्रकारे ते भाऊ इंद्राचे म्हणता येतं की ते दितीचे पुत्र असले तरी सुद्धा ते ह्या पक्षामध्ये इंद्राच्या पक्षात गेले, त्याच्या बाजूनी ते कायम राहिले म्हणून ते त्याचे भाऊ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता पुढे इंद्रिया तू 11वे मन ते मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना ते मी. 2 गोष्टींचा उल्लेख आहे. पहिला जो उल्लेख आहे मनाचा उल्लेख आहे आणि तो कसा केलेला आहे की इंद्रियांमधलं 11वं इंद्रिय मन म्हणजे मी असं भगवंत म्हणतात. 11वं इंद्रिय. 10 इंद्रिय कोणती? 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, ही झाली 10 आणि 11वं मन. तर 11वं इंद्रिय जे मन ते मी असं म्हटलेलं आहे. आता मनाला हे जे महत्त्व दिलेलं आहे म्हणजे इतर सर्व इंद्रियांपेक्षा मन हे जास्ती महत्त्वाचं असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. याचं कारण असं की मन जे असतं ना, त्या मनामुळे किंवा मनाच्या मागण्यांनुसार सगळी इंद्रिय काम करत असतात. बरोबर आहे ना? मनामध्ये विकल्प संकल्प जे काय आहेत ते मनामध्ये आधी घडतात, त्यानुसार इंद्रिय काम करतात. त्यामुळे इंद्रियांना कामाला ज्या दिशा मिळतात त्या दिशा कशामुळे मिळतात? मनामुळे. मग ती चांगली दिशा असो, इंद्रियांना म्हणून तेच आहे ना इथे. तर अशा प्रकारे त्यांना म्हणून सर्वात महत्त्व मनाला दिलेलं आहे. मन हे मनाचा उल्लेख हा इथेच नव्हे तर मनाचा उल्लेख हा सगळ्या संतांनी जवळजवळ केलेला आहे. पहा, अगदी ज्ञानेश्वरांपासून बहिणाबाईपर्यंत सगळ्या संतांच्या कुठे ना कुठेतरी विधानामध्ये मनाचा उल्लेख येतो की मन किती हे आहे. मनाचे श्लोक, मनोबोध ज्याला म्हणतात रामदास स्वामींचा, म्हणजे मन हे इतकं महत्त्वाचं इंद्रिय आहे की त्या मनामुळे आपल्या अनेक गोष्टी घडत असतात, त्याच्यानुसार अनेक गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे मन हे अत्यंत महत्त्वाचं. बहिणाबाई म्हणते मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर, किती आवरा आवरा, किती हाकला हाकला फिरून येतं पिकावर. म्हणजे असं मन की त्याला आपण नियंत्रणामध्ये आणणं हे अत्यंत कठीण असतं. आणि म्हणून पहा, कबीराने सुद्धा म्हटलं, तुम्हाला आठवतं, हा तर मी दोहा कबीराचं सांगितलेलं आहेच की मनाला आवरणं कठीण आहे, शरीराला एक वेळ आवरता येतं. म्हणून कबीर काय म्हणतो? मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से छूटेगा तीर. म्हणजे नाही, मनच आवरणं मोठं कठीण आहे. आधी शरीर तरी आवरायला आपण शिकलं पाहिजे की वाटलं आपल्याला हे करावं, मनात आलं,
अगदी सगळं वाटलं की आता अगदी आपल्याला हे मिळालंच पाहिजे एखादी गोष्ट, तरी सुद्धा जर ती अयोग्य असेल तर शरीराला तरी निदान आवरा, तुमचा हात तरी पुढे जाऊ नये, ती कृती तरी तुमच्या हातून आधी होऊ नये, म्हणजे शरीर तरी आधी आवरा, मन आवरणं कठीण आहे. इतकं ते मन आपल्या सर्व जीवनावरती इतकं त्याचं नियंत्रण आहे. आणि त्यामुळे मनाला असं म्हटलेलं आहे की 11वं हे जे काही इंद्रिय आहे ते ईश्वराची विभूती आहे. आणि विभूती ह्याचं स्वरूप नेहमी लक्षात घ्या की भयंकर ज्याचं काही एक वेगळे पण असतं, की इतरांहून काहीतरी एक श्रेष्ठत्व ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं त्याला विभूती म्हटलंय. तर त्यामुळे मनाला या ठिकाणी विभूती म्हटलंय. आणि आता त्यानंतर भूता माझी, पुढचं भूता माझी स्वभावे चेतना तेमी. चेतना म्हणजे चैतन्य, चैतन्य. भूता माझी, प्रत्येक भूतमात्रामध्ये जे चैतन्य असतं ते ईश्वर, ईश्वराची विभूती असं म्हटलंय. आता हे जे चैतन्य आहे ना, हे चैतन्य हे 2 प्रकारचं असतं पहा, म्हणजे 2 प्रकारे त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे. चैतन्य म्हणजे प्राणरूपी चैतन्यही असतं. आपण म्हणतो ना एखाद्याचा प्राण गेला, चैतन्य संपलं सगळं. हां, म्हणजे प्राण हे चैतन्य, म्हणजे प्राणरूपी चैतन्यही असतं. आणि पण त्याच्याही पेक्षा जास्ती महत्त्वाचं असतं ते म्हणजे ज्ञानरूपी किंवा जाणीवरूपी चैतन्य जे असतं ना, चित शक्ती. त्या तो जो सच्चित आनंद हा जो शब्द आहे त्यातला तो जो चित आहे, तो चित ह्याचा अर्थ चित शक्ती. ती चित शक्ती जी आहे ते जे चैतन्य आहे ना ते जास्त महत्त्वाचं असतं. आपली जाणीव, प्राण महत्त्वाचा आहे. जी शरीर अस्तित्व, शरीर कार्य करण्यासाठी प्राण पाहिजे, परंतु ती जी जाणीव, कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात, ती जी जाणीव आहे, ती जी चित शक्ती आहे ती जास्त महत्त्वाची असते. आणि जे मी अगदी सुरुवातीला जे काही मी सांगितलं ना की तुम्ही मंदाधिकारी आहात का शुद्धाधिकारी आहात, ही जाणीवेच्याच भिन्न पातळ्या आहेत ना. म्हणजे आपली जाणीव कशा प्रकारची असते त्यानुसार आपलं वर्तन होत असतं. आणि त्यामुळे जाणीव हा आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून त्या जाणीवेला ह्या ठिकाणी जे खरं म्हणजे जे चैतन्य मी असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे माझी विभूती असं जे काही ईश्वराने म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी सर्वात जास्त अर्थ केवळ प्राणहानी. नुसता प्राण असून काय उपयोगाचा आहे, जाणीव ही महत्त्वाची असते. आता कोमामध्ये गेलेला माणूस असतो पहा, प्राण अस्तित्वात असतो, प्राण गेलेला नसतो, पण तरीसुद्धा काही जाणीव नाही. म्हणजे जाणीव ही इतक्या ह्या पातळीपासून त्या अगदी उच्च विचाराच्या पातळीपर्यंत जाणीव ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती त्याला चित शक्ती म्हणजे चैतन्य असं म्हणतात. तर त्या अर्थाने खरं म्हणजे हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. केवळ प्राणशक्ती नव्हे तर ही चित शक्ती ही जास्त महत्त्वाची आहे जीवनात. तर त्याला ईश्वराची विभूती असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर पुढे अशेषाही पुढचं 23व्या श्लोकानंतरच्या ओव्या 225वी ओवी आहे. अशेषाही रुद्रा माझारी शंकर तो मदनारी. तो मी, ते मी नंतर एक रेख द्या म्हणजे तिथे ते संपतं, त्याचा उल्लेख संपतो. शंकर तो मदनारी तो मी. हां, येथ न धरी भ्रांती काही असं वाचायचं म्हणजे ते बरोबर अर्थ लागतो. नाही तर तो मी येथ न धरी असं एकत्र घेतलं तर आपल्याला अर्थ कळत नाही. म्हणून मुद्दाम सांगते की अशेषाही रुद्रा माझारी शंकर तो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही. म्हणजे तुझ्या मनामध्ये अजिबात शंका ठेवू नकोस की अशेषाही रुद्रा माझारी. अशेष म्हणजे सर्व रुद्रांमध्ये शंकर ही माझी विभूती, शिव ही माझी विभूती आहे.
रुद्र हे 11 रुद्र आहेत. जसे 12 आदित्य तसे 11 रुद्र. 11 रुद्रांचा उल्लेख आपल्याला ह्या वैदिक वाङ्मयामध्ये आढळतो. सगळी नावं सांगण्याची गरज नाही आहे, फक्त एवढंच आपण लक्षात ठेवायचं की 11 रुद्र असतात, मानले जातात. त्या 11 रुद्रांमध्ये शंकर शिव त्याला एक विशेषण लावलंय की मदनारी म्हटलंय. ह्याचा अर्थ मदनाचा म्हणजेच काम, जे वासनामय काम जे असतं त्याचा शत्रू म्हणजे शंकर असं. आणि म्हणून तुम्हाला आठवतं मी एकदा सांगितलं होतं की अजंठाच्या लेण्यामध्ये वेरूळच्या लेण्यामध्ये एका बाजूला शंकराचं चित्र आहे भिंतीकडे, ह्या भिंतीकडे शंकराचं चित्र आहे, त्याच्या उलट्या भिंतीकडे रुद्राचं चित्र आहे. तुम्ही जर रुद्राकडे तोंड केलं तर शंकराकडे पाठ होते. रुद्र नाही, रतिमदन. रुद्र आलं तोंडात, रतिमदन. मी आता त्या मदनाबद्दलच खरं बोलत होते. तर त्या मदनाकडे जर तुम्ही, रतिमदनाचं चित्र आहे, तर त्या मदनाकडे तुम्ही जर तोंड केलं तर शिवाकडे पाठ होते, शिवाकडे तोंड केलं की तिथे पाठ होते. ह्याचा अर्थच असा की ते एकमेका शत्रू. तुम्ही जर ह्याचा साधा अर्थ असा की जीवनातल्या प्रापंचिक सुखांमध्ये, वासनांमध्ये आपण जर गुंतलो तर आपली आध्यात्मिक प्रगती रोखली जाते. हा साधा अर्थ आहे. आध्यात्मिक प्रगती होण्याची इच्छा असेल तर आपल्याला काही ज्या अनावश्यक अशा ज्या काही गोष्टी मागण्या शरीराच्या मनाच्या असतात त्या आपल्याला टाळाव्या लागतात. तोच मदत, तोच काम याचा अर्थ इच्छा, काम याचा अर्थ इच्छा. तर ती इच्छा आपल्याला टाळावी लागते आणि तर आपण आध्यात्मिक प्रगती साधू शकतो. तर अशा ह्या 11 म्हणून त्याला मदनारी म्हटलंय. ह्याचा अर्थ मदनाचा शत्रू, मदनाचा म्हणजेच वासनामय कामाचा शत्रू. मी मुद्दाम पुन्हा पुन्हा असा उल्लेख करते, वासनामय कामाचा शत्रू असं मी म्हणते. ह्याचं कारण पुढे आपण जाणार आहोत ना, त्या ठिकाणी काम हे सुद्धा एक विभूती म्हटलेलं आहे. तर आता ते कसं म्हटलंय, कोणत्या संदर्भामध्ये कामाला विभूती म्हटलेलं आहे ते आता आपण ज्या वेळेला तिथे जाऊ त्यावेळेला कळेल. म्हणून मी आत्ता या ठिकाणी पुन्हा पुन्हा म्हणते की वासनामय काम आणि वासनारहित काम, धर्माच्या आधारावर धर्माधिष्ठित काम ते वेगळं, त्यामध्ये जो फरक आहे. म्हणून तो स्पष्ट करण्यासाठी मी असा उल्लेख करते की वासनामय काम ह्याचा शंकर हा शत्रू, म्हणजे त्याचं शत्रुत्व आहे त्याच्याशी. आता हे जे आहे ना, ह्या संदर्भामध्ये मला थोडा विस्तार करायचा आहे. आणि तो असा की रुद्रांमध्ये शंकर असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी. आता हे रुद्र ह्या देवता आहेत, 11 रुद्र. परंतु आपण जर वैदिक वाङ्मय पाहिलं, म्हणजे वेद जर पाहिले, तर वेदांमध्ये असं दिसतं की रुद्र ह्या देवतेचा उल्लेख जितका ह्या इतर देवतांचा आहे तसा रुद्राचा उल्लेख फारसा नाही आहे. आणि अगदीच स्पष्ट सांगायचं म्हणजे ऋग्वेदामध्ये 1032 जी सूक्त आहेत त्याच्यापैकी फक्त 3 सूक्तांमध्ये रुद्राला आवाहन केलेलं आहे. फक्त 3 सूत्रांमध्ये. हे मी का सांगते, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की कसे काळानुसार आपल्या धार्मिक जीवनात आपल्या देवतांमध्ये कसे बदल झाले हे आपल्याला कळावं म्हणून मी सांगते की ऋग्वेदामध्ये 1032 सूक्त आहेत, त्यापैकी फक्त 3 सूक्तांमध्ये रुद्राला आवाहन केलेलं आहे. म्हणजे रुद्र ही फार महत्त्वाची देवता हे वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला दिसत नाही. त्या मानाने अलीकडच्या काळामध्ये रुद्राला महत्त्व खूप दिलं जातं आणि शंकराचं महत्त्व तर
अत्यंतच जास्त वाढलेलं आहे. आता हे जे आहे, ही जी परिस्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण शंकराला आणि रुद्र ही कल्पना सुद्धा आपल्याला अगदी पूर्णपणे शंकराची उपासना करताना आपण रुद्राची उपासना करतो ही कल्पना मनामध्ये असते. तर हे सर्व अलीकडच्या काळामध्ये वाढलं असं जे मी म्हणते. हे अलीकडचा काळ म्हणजे काय तर वेदोत्तर काळामध्ये आणि मुख्यतः पुराण ज्या काळामध्ये निर्माण झाली, पुराण आणि तांत्रिक धर्म हा ज्या काळामध्ये निर्माण व्हायला लागला, त्या पौराणिक काळ ज्याला म्हणता येतं, त्या पौराणिक काळामध्ये शंकराचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. म्हणजे शंकरच नव्हे तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव, ह्या तिन्ही देवांचा उल्लेख आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये दिसत नाही. कुठेही हा उल्लेख आपल्याला दिसत नाही. आणि नंतरच्या काळामध्ये यांचा उल्लेख एवढा प्रचंड प्रमाणामध्ये दिसतो. यावरूनच असं दिसतं की पौराणिक काळामध्ये ह्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं महत्त्व वाढलं. त्याच्यामध्ये मग पुन्हा आपल्या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे काही शैवपंथीय, काही वैष्णवपंथीय आणि असा मग तो तर फार मोठा एक संघर्षाचाही काही काळ असा गेला की शिव हेच खरं दैवत, विष्णू हे दैवतच नाही असं मानणारे आणि त्याच्याबरोबर उलट मानणारे असा काळ काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये होता. नंतरच्या काळामध्ये थोडा तो संघर्ष थोडा कमी झाला. पण आत्ता मी मुद्दाम ह्याचा उल्लेख करते की अलीकडच्या काही वर्षांमध्ये असं मी कुठल्याही संघटनेचं नाव घेत नाहीये, तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलते ते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचा काही प्रसार पुन्हा सुरू झालेला आहे. व्हॉट्सॲपवरती मेसेजेस यायला लागलेले आहेत अशा प्रकारचे की शंकर हाच महत्त्वाचा देव, म्हणजे असं सांगितलं जातं की तोच मुख्य देव. म्हणजे जी पूर्वी कल्पना होती की एक सर्वश्रेष्ठ शक्ती आणि त्याच्या पोटशक्ती, ती कल्पना राहिली. पण सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे कोण तर शिव किंवा मग काहींच्या मध्ये विष्णू. परंतु शिव ह्या देवतेचा प्रसार करण्याचा प्रयत्न अगदी प्रयत्नपूर्वक अलीकडच्या काही वर्षांमध्ये होतो आहे असं जाणवायला लागलेलं आहे. आणि म्हणून मुद्दाम मी सांगते की शिव ही देवताच मुळी आपली मूळ वेदांमध्ये नसलेली देवता आहे. तिथे रुद्र या देवतेचा उल्लेख आहे, तोही इतक्या कमी प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर पौराणिक काळामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेशांना महत्त्व आलं. त्याच्यामध्ये शैव आणि वैष्णव असं निर्माण झालं. मग आता हे जे चाललंय हे आधुनिक शैविझम आहे का काय अशी परिस्थिती आहे ना. बरोबर आहे ना मी म्हणते ते की अशा प्रकारचे विचार प्रसारित केले जात आहेत की कुठला कृष्ण कुठला विष्णू त्यांना काहीच महत्त्व नाही, आमचे शिवबाबा हे महत्त्वाचे, अशा प्रकारचा प्रसार करायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपण थोडंसं ऐकावं. लोकांनी सांगितलेलं काय ऐकू नये असं नाही. तेच विचार मांडणारे, म्हणजे मला माहिती आहे मी त्यांची अनेक व्याख्यानं टी व्हीवरती ऐकलेली आहेत आणि तेच विचार मांडणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती माणसांच्या संबंधांमध्ये चांगला सुसंवाद कसा निर्माण होतो तो इतक्या सुंदर प्रकारे सांगतात. ते घ्यायला काहीच हरकत नाही. पण ते
तेवढंच त्यांच्या ह्याचं स्वरूप न ठेवता ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रसार केला जातो की आमचे शिव बाबा म्हणजेच सर्वश्रेष्ठ ईश्वर आणि विष्णू किंवा कृष्ण ह्याला काही महत्त्वच नाही, अशा प्रकारचे विचार जेव्हा निर्माण केले जातात त्यावेळेला आपण थोडं सावध व्हायचं असतं. त्यांना तुम्ही उत्तर द्या नका देऊ, मी स्वतःसुद्धा कदाचित उत्तर कोणाला द्यायचा प्रयत्न करणार नाही, कारण काही वेळेला असं असतं की वाऱ्याशी भांडण्यात काही अर्थ नसतो. तर त्यामुळे पण आपण सावध व्हायला पाहिजे की असं नाही आहे. आणि ही अशा प्रकारचे प्रसार ते जो काही केला जातो त्या शिव ही कल्पनाच मुळे इतक्या नंतरच्या काळातली आहे, तर शिव हीच सर्वश्रेष्ठ शक्ती असं कसं म्हणता येईल. तर असं हे सर्व आपण थोडं सावधपणे ऐकायचं. आणि म्हणून मी हा उल्लेख केला की हे जे शंकराचा हा जो इथे उल्लेख आहे तो उल्लेख बघून पुन्हा असं समजू नका की पहा शंकराचा उल्लेख केलेला आहे म्हणजे हाच सर्वश्रेष्ठ ईश्वर आहे, अशी कल्पना इथे नाही आहे. ह्या भगवंताच्या विभूती आहे, हा भगवंत नाही आहे. आणि विभूती म्हणजे पूर्ण भगवंताचं स्वरूप नाही. हे पहिलं आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठलीही विभूती हे भगवंताचं पूर्ण स्वरूप नाहीच, मुळी अंशात्मक स्वरूप असतं. ते काही एक गुणविशेषत्वाने असतो. संपूर्ण भगवंताचं स्वरूप त्या सर्वश्रेष्ठ ईश्वराचं स्वरूप नसतं. हे आधी पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. एवढंच नाही तर आपण असं म्हणतो की हे विश्व म्हणजे तो सर्वश्रेष्ठ ईश्वरच आहे, त्याचाच हा सगळा विस्तार आहे. असं जरी म्हटलं तरी हे संपूर्ण विश्व हा सुद्धा अंशरूप विस्तार आहे. ह्याच्या पलीकडे खूप काही आहे. हे आपल्याला आधी मनामध्ये स्पष्ट असायला पाहिजे आणि फार महत्त्वाची कल्पना आपल्या मनामध्ये स्पष्ट असायला पाहिजे. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळू शकतात. हे नीट लक्षात घ्या की असा ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. इथे शंकराचा उल्लेख केला, ते आधी विष्णूचाही उल्लेख झाला आहे ना. आदित्या माझी विष्णू आणि रुद्रा माझी शिव, असं म्हणजे दोन्ही उल्लेख आलेले आहेत. तर त्यामुळे असं अजिबात ह्याचा चुकीचा उल्लेख अर्थ घेऊ नका. पुढे जाऊया. यक्ष रक्षो गणातू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता झाला. यक्ष रक्ष गणा आतू म्हणजे यक्षगण आणि रक्षगण. रक्ष म्हणजे राक्षसगण. यक्षगण आणि राक्षसगण ह्यांच्यामध्ये मी कोण आहे तर कुबेरू आहे. कुबेर असं म्हटलेलं आहे. कुबेर ही अत्यंत धनाची देवता असं म्हटलं जातं. अत्यंत धनवान कोण तर कुबेरा इतकी संपत्ती कोणाकडे नाही असं म्हटलं जातं. तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे तर असा. आणि शंभू म्हणजे पुन्हा शिव आणि कुबेरामध्ये खूप घनिष्ठ असे संबंध होते. आता मी फार त्याचा उल्लेख करत नाही, परंतु आणि हे यक्ष हा जो उल्लेख इथे आहे ना, हा कुबेराला यक्षाधिपती असं म्हटलं जातं. कुबेराला यक्षाधिपती असं म्हटलं जातं. आणि यक्ष म्हणजे काय तर यक्ष, राक्षस, नंतर गंधर्व, किन्नर हे सगळे अतिमानवी असे काही गण असं मानलं जातं. अशा काहीतरी शक्ती अतिमानवी आहेत. ह्या मानवांपेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारच्या अशा या असे काही अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी. यक्ष हा एक गण आहे आणि त्या यक्षांचा मुख्य कोण तर कुबेर की जो अत्यंत धनवान होता. तो त्याला ह्याची भगवंतानी आपली विभूती म्हटली. त्यानंतर पुढे मग आठाही वसू माझारी पावकू तो मी अवधारी. इथपर्यंत आधी घेऊया. आठाही वसू माझारी पावकू म्हणजे अग्नी. पावक म्हणजे अग्नी.
तर अग्नी 8 वसू, अष्टवसू असं म्हटलं जातं. 8 वसू आहेत मानले. असे निरनिराळे गट आहेत. हे वसू म्हणजे काय हे असं प्रत्यक्षात सांगणं मोठं कठीण आहे. परंतु वसू ही अशा प्रकारची कल्पना आहे की परमेश्वराचं सगळं ऐश्वर्य ज्यांच्यामध्ये प्रतीत होतं ते म्हणजे वसू असं म्हटलं जातं. परमेश्वराचं सगळं ऐश्वर्य संपत्ती सर्व त्याचं जे काही संपन्नता ज्याच्यामध्ये प्रतीत होते, अनुभवाला येते ते म्हणजे वसू. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की ऐश्वर्य प्राप्तीसाठी वसूंची आराधना करावी असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. तर त्याच्यामध्ये पावक म्हणजे अग्नी हा एक वसू आहे आणि तो म्हणजे ईश्वराची विभूती. आता अर्थात पावक अग्नी हे अर्थातच आपल्या जीवनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग. अग्नी आणि उष्णता ही जीव अस्तित्वामध्ये राहण्यासाठी आवश्यक असलेला असा घटक. तर त्या सर्व दृष्टीने अग्नीला, या सर्व वस्तूंमध्ये अग्नीला जास्त महत्त्व आहे. त्यानंतर पुढे म्हटलंय शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. मेरू पर्वत. तुम्ही जर श्लोक पाहिला तर तिथे पण मेरू आहे, पण काही वेळेला ह्याचा उल्लेख सुमेरू असाही केला जातो. सुमेरू म्हणजेच मेरू हे लक्षात ठेवा. तर मेरू सर्व शिखराथिलिया सर्वोपरी म्हणजे शिखर असणाऱ्या अशा ज्या गोष्टी. आता शिखर असणाऱ्या गोष्टी म्हणजे पर्वत. तर सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत हे ईश्वराचं रूप किंवा ईश्वराची विभूती. आता असं का म्हटलेलं आहे ह्याचं जे कारण आहे ते असं की मेरू पर्वत जो आहे तो संपूर्ण पृथ्वीचा केंद्रबिंदू मानला जातो. मेरू पर्वत हा संपूर्ण पृथ्वीचा केंद्रबिंदू मानला जातो. आणि कुठेतरी मी वाचलं होतं की मेरू म्हणजेच कैलास पर्वत. नाही 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 समुद्र मंथनात मेरू पर्वत पण कैलास पर्वत पण नाही. कारण ते अगदी म्हणजे ह्याच्यावर वगैरे कैलास त्याला नाही. आता काय आहे माहिती आहे का, हा मेरू पर्वत हा अत्यंत केंद्रबिंदू म्हणजे तो काही बिंदू नव्हे, खूप असा विस्तार आहे असं मानलं जातं. आणि त्याचं महत्त्व असतं की जे मी पुढे सांगत होते की केंद्रबिंदू अशा अर्थी की पृथ्वीचं जे भ्रमण आपल्या भोवती होतं, पृथ्वी फिरते ना, ती स्वतः भोवती फिरते. तर ती जी स्वतः भोवती फिरते त्याचा काही केंद्रबिंदू त्याचा जो केंद्रबिंदू, कारण त्याला काहीतरी एक हे पाहिजे ना, तिला नाही तर मग ती अधांतरी जर फिरली तर ती कुठेही हे होईल. तर तसं नाही, तिला एक आस असायला पाहिजे, तो मेरू असं म्हटलं जातं. आणि ह्या कैलास नव्हे पण काय आहे की आता एक बरोबर मेरू पर्वत हा कुठे काय असं दाखवणं मोठं कठीण आहे. परंतु ह्या संदर्भामध्ये थोडं जे काही माझं वाचन झालेलं आहे त्या आधारे मी सांगते की ताजिकिस्तान म्हणून एक देश आहे, लहानसा अरब देश आहे ताजिकिस्तान. जसं अफगाणिस्तान वगैरे ना, असंच कुठे त्या भागामध्ये हिमालयाच्या कुठल्या तरी भागामध्ये ताजिकिस्तान म्हणून एक देश आहे. हां नाही तो फार वेगळा नाही. ताजिकिस्तान हा अगदी लहानसा देश आहे आणि त्या ताजिकिस्तानामध्ये एक आमीर नावाचा एक आमिरी किंवा आमीर अशा नावाचा एक पर्वत आहे.
जो मेरू असं म्हटलं जातं. अमीर. हां, आता सुमेरू पहा, म्हणजे म्हणून मी मुद्दाम मगाशी सांगितलं की ह्याला सुमेरू असंही म्हणतात. आता ते सुमेरूचं कित्येक दुसऱ्या भाषांमध्ये सचा अ होणं वगैरे हे जे होतं त्याच्यामध्ये तो अ झाला असावा. आणि तो जो आमिरू पर्वत आहे, आमिरू असंच आहे तिथे, मेरू म्हणजे, आणि त्यामुळे तो जो पर्वत आहे तो ताजिकिस्तानातला आमिरू हा मेरू पर्वत म्हणजे आज अस्तित्वामध्ये काही थोड्या भागामध्ये तो आहे, वरती दिसतो शिखर त्याचं, असं म्हटलं जातं. पण हे मी फक्त वाचलेलं सांगितलं आहे. तसं काय आहे की म्हणजे जसं तू म्हणाली की कैलास पर्वताचं, तसं काय आहे की आपण ह्या निराळ्या भागांमध्ये प्रत्यक्ष प्रवास करतो त्यावेळेला तिथली माणसं आपल्याला काही काही गोष्टी सांगतात. आणि काही लोक काय करतात की त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत असं मानून त्याच्यावरती लिखाण करतात आणि मग ते विचार हे होतात. आणि ह्याचं दुसरं उदाहरण मी सांगते की माझी भाची आहे, माझ्या भावाची मुलगी, ती मोटरसायकलिस्टमध्ये तिची जागतिक रेकॉर्ड्स आहेत आणि ती ह्या सगळ्या हिमालयन रेंजेसमध्ये ती सतत तिथे कुठे 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 जात असते. तर तिने माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये ते फोटो पण आहेत, तिने मला फोटो पाठवले होते तिकडचे की ज्या ठिकाणी तिथली माणसं तिला, आणि ती एकटीच जाते म्हणजे, आणि त्यामुळे तिची ती इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड्स आहेत. तर तिथली माणसं तिला, त्यांनी असं सांगितलं की सरस्वती नदी म्हणजे तो एक पाण्याचा एक हे दिसतो त्या फोटोमध्ये, ही सरस्वती नदी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ती नंतर मग लुप्त झाली, नंतर ती पुढे दिसत नाही. ती म्हणाली की त्यानंतर ती पुढे कुठेच दिसत नाही, तेवढाच भाग दिसतो आणि मग एकदम डोंगराचा भाग दिसतो आणि बर्फ दिसतो, की पुढे कुठेच दिसत नाही. आता तेच जर खरं धरून तिने म्हटलं की सरस्वती नदी अशी ह्या ठिकाणी आहे आणि असं कुठे लिहिलं गेलं तर ते प्रसारित होत राहतं ना. तर म्हणून मी सांगते की असं काही वेळेला होतं की काही लोक अशा प्रकारे हे करतात. पण असं म्हणजे त्या भागांमध्ये असं काही, आणि मी ते प्रत्यक्ष फोटो पाहिला आहे, तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडे आहे तो फोटो. तर ते असं ते पाणी दिसतं आणि तिथली माणसं सांगतात की ही सरस्वती नदी, आणि ते पूजतात त्या नदीला सरस्वती. दुसरा एक उल्लेख मी अगदी फार पूर्वी वाचलेला होता, तो म्हणजे अफगाणिस्तानामध्ये एक हरस्वती नावाची नदी, हरस्वती, हां, आणि ती म्हणजे हे आर्य जे त्या सगळ्या ह्या हिमालयन रेंजेसच्या इकडून जे सगळा त्यांचा जो प्रवास झाला, तर त्या ह्याच्यामध्ये ही सरस्वती नदी ही त्या तिथे होत आहे, अजूनही आहे अफगाणिस्तानामध्ये, ती हरस्वती अजूनही आहे. आता सचा ह होण्याची शक्यता अगदी खूप आहे. आणि त्यामुळे आम्ही म्हणजे मी शिकत असताना वाचलेलं की सरस्वती नदी तिकडे अफगाणिस्तानामध्ये अस्तित्वामध्ये आहे आणि तिला हरस्वती म्हटलं जातं. तर असे हे काही वेगवेगळे उल्लेख असतात, आपण कशावर विश्वास ठेवायचा कळत नाही. तर अशा प्रकारे हे मेरू पर्वत हे झालं. आता त्यानंतर थोडंसं घेते आणि थांबते. हा पुढचा 24 आणि 25 श्लोकानंतरच्या ओव्या एकत्र आहेत, तो तेवढा भाग घेते आणि मग थांबते. तिथे असं म्हटलं आहे, जो स्वर्ग सिंहासना सावावो, सर्वज्ञते आधीचा ठावो, तो पुरोहिता माझी रावो, बृहस्पती मी. म्हणजे इथे बृहस्पतीला परमेश्वराची विभूती म्हटलंय, बृहस्पती. आणि तो कोण, बृहस्पती कोण, तर तो पुरोहित. आणि तो पुरोहित, हा पुरोहित कोणाचा होता बृहस्पती, तर देवांचा पुरोहित होता. इंद्राच्या
इंद्रानी सांगितल्यावरून त्यांनी पौरोहित्य देवांचं पौरोहित्य स्वीकारलेलं होतं बृहस्पतींनी. आणि त्याला जे आधी म्हटले ना की जो स्वर्ग सिंहासना सावाव, सर्वज्ञते आधीचा ठाव. आता सर्वज्ञते आधीचा ठाव ह्याचा अर्थ बहुतेक कळला असेल की तो अत्यंत सर्वज्ञ, सर्व प्रकारचं ज्ञान असलेला पुरोहित म्हणजे बृहस्पती. आणि त्याला आणखी जे म्हटलंय स्वर्ग सिंहासना सावावो, ह्याचा अर्थ असा आहे किंवा ह्याचा अर्थ घेताना आधी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की पूर्वी अशी पद्धत होती, पूर्वीच्या वैदिक काळामध्ये अशी पद्धत होती की जो पुरोहित असतो तो पुरोहित राजाला राज्यकारभाराच्या बाबतीमध्ये आणि धर्माच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं हे त्याचं काम असतं, पुरोहिताचं काम असतं. हां राजपुरोहित. तर पुरोहित ह्याचं ते काम असतं, कारण त्याला धर्माचं ज्ञान असतं. त्यामुळे धर्माच्या बाबतीमध्ये आणि राजकारणाच्या बाबतीमध्ये त्यांनी मार्गदर्शन करावं अशी पूर्वीची वेदांमधली कल्पना होती. वेदांमध्ये आपल्याला ही कल्पना दिसते. आता म्हणून त्या अर्थाने असं म्हटलेलं आहे की स्वर्ग सिंहासना सावावो, की देवांच्या सिंहासनाचा ज्यांनी रक्षण केलं. कारण रक्षण कशा प्रकारे, तर मार्गदर्शन करून देवांना मार्गदर्शन केलं त्यांनी राज्यकारभारा. इंद्राला सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं राज्यकारभाराच्या बाबतीत, धर्मकारणाच्या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि म्हणून स्वर्ग सिंहासनाचं रक्षण झालं, देवांचं रक्षण झालं असा त्याचा अर्थ आहे. की जो म्हणजे हा बृहस्पती कसा, जो स्वर्ग सिंहासना सावावो म्हणजे रक्षण करणारा आणि सर्वज्ञ जे आहेत त्यांच्यामध्ये अगदी अग्रगण्य, आदी याचा अर्थ अगदी प्रमुख, आधीचा, सर्वात प्रमुख, सर्वात अग्रगण्य असा कोण, तर बृहस्पती. त्यानंतर पुढे जाते. पुढे उल्लेख आहे तो दुसरा आहे. त्रिभुवनीचियात सेनापती आत स्कंदू तो मी महामती, जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिका तू झाला. हे सगळं एकत्र त्या स्कंद ह्याच्याबद्दल आहे. स्कंद म्हणजेच ज्याला कार्तिकेय म्हणतात. कार्तिकेय म्हणजे स्कंद. कार्तिकेय ज्याला म्हणतात, हे नाव कार्तिकेय आपल्याला मिळते, तर कार्तिकेय स्कंद म्हणजे कार्तिकेय. आणि हा त्रिभुवनातल्या सर्व सेनापतींमधला महामती, अत्यंत श्रेष्ठ, म्हणजे सामर्थ्याच्या दृष्टीने, वीरतेच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ असा सेनापती. तर तो कोण, स्कंद. म्हणजे हा पण आणि म्हणून त्याला म्हटले पहा, जो हरिवीर्ये अग्निसंगती कृतिका तू, कार्तिकेय ना, तर तो त्या अर्थाने हरवीर्ये म्हणजे हर याचा अर्थ शिव, शिवाचा तो मुलगा त्या अर्थाने म्हटलेला आहे. आणि अग्निसंगती म्हणजे अग्नीच्या बरोबरीने. आता काय आहे की ह्या ठिकाणी अग्निसंगती याचा नक्की अर्थ काय घ्यायचा आहे स्पष्ट होत नाही. मी त्यासाठी बऱ्याच ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु अग्निसंगती याचा अर्थ काही वेळेला असं होतं की ह्या पूर्वीच्या कथांमध्ये अग्नीतून निर्माण झालेला वगैरे असं जे म्हटलं जातं, तर तो अर्थ इथे असावा असं वाटतं. त्यानंतर पुढे तर स्कंद म्हणजे कार्तिकेय. त्याच्या पुढे सकळिका सरोवरांसी माझारी, समुद्र तोमी जळराशी, महर्षी आतू तपोराशी, भृगू तोमी. इथे दोन ह्यांचा उल्लेख आहे विभूतींचा. एक म्हणजे पहिला समुद्र, म्हणजे सगळ्या ज्या जळराशी आहेत, सरोवर आहेत, त्याच्यामधला सर्वात विभूती कोण, तर समुद्र म्हणजे महासागर.
महासागर जो आहे तो माझी विभूती आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्याचं कारण असं की समुद्राचं वैशिष्ट्य असं मानलं जातं की समुद्र हा तटस्थतेचा आणि संपन्नतेचा प्रतीक मानलं जातं. तटस्थता आणि संपन्नता यांचं प्रतीक मानलं जातं. तटस्थता किंवा तटस्थता म्हणजेच सहिष्णुता. द्वंद्व माहिती आहे तुम्हाला. द्वंद्व म्हणजे काय की दोन विरोधी गोष्टी, तो द्वंद्व, आणि त्याच्यामध्ये सहिष्णुता ह्याचा अर्थ असा की त्यातला विरोध नष्ट करणारा ज्या गोष्टी असतात त्याला द्वंद्व सहिष्णुता म्हणतात. म्हणजे तो विरोध ज्याला भासत नाही तो अत्यंत सहिष्णू असतो. म्हणजे उदाहरणार्थ आता सुख आणि दुःख या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सुख आणि दुःख जो माणूस अगदी तटस्थपणे सहन करू शकतो तो द्वंद्व सहिष्णू असतो. तर सागराला द्वंद्व सहिष्णू आणि संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. ह्याचं कारण द्वंद्व सहिष्णू का, तटस्थता काय आहे त्याच्यामध्ये, तर असं म्हटलं जातं. म्हणजे अशी परिस्थिती आहे की सागराला कधी पूर येत नाही आणि सागराचं जळ कधी आटतही नाही पाणी, आणि कधी पूर येत नाही. पूर येणं ह्याचा अर्थ पाणी वाढणं. सागराला वादळ होऊन जे काही समुद्राच्या लाटा फार पलीकडे जातात तो पूर नव्हे, लक्षात घ्या. ते पाणी वाढलेलं नसतं. पूर येणं ह्याचा अर्थ नदीचं पाणी वाढतं, त्याला आपण पूर म्हणतो. तर पूर आणि समुद्राच्या प्रचंड मोठ्या लाटा ह्याच्यामध्ये फरक आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर समुद्राला कधी पूर येत नाही अशा प्रकारे की जसा नदीला पूर येतो, पाणीच वाढतं, तसं समुद्राचं कधी पाणी वाढतही नाही आणि कधी आटतही नाही. म्हणून तो तटस्थ. इतकी तटस्थता आणखी कधी दुसऱ्याची सांगता येत नाही. अशा प्रकारे म्हणजे तो अगदी सदा सर्वत्र तो एकसारखाच असतो. अशा प्रकारे तो सहिष्णू किंवा तटस्थ. आणि दुसरं म्हणजे संपन्नतेचं प्रतीक की एकतर समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली, हे संपन्नतेचं प्रतीक. आणि दुसरं म्हणजे आज सुद्धा समुद्राच्या आत अनेक रत्न सापडतात ही परिस्थिती आहे. हां, रत्नाकरच म्हणतात त्याला. रत्नाकर, रत्नावली असं जे म्हटलं जातं ते त्या अर्थानेच म्हटलं जातं. तर खूप त्याच्यामध्ये रत्न सापडतात. तर म्हणून समुद्र ही अशी जलराशी की भगवंताची ती विभूती. त्यानंतर भृगू, महर्षी आतू तपोराशी भृगू तो मी असं म्हटलंय. तपोराशी म्हटलंय म्हणजे भृगू हा जो ऋषी होऊन गेला, ह्या भृगूनी जे काही तप केलं ते इतकं प्रचंड तप केलं की त्याच्या पिता जो होता त्या पित्याकडून त्याची जी काही ज्ञानाची अपेक्षा होती, जे काही तो मागत होता ते द्यायच्या पूर्वी तो पिता त्याला सतत सांगत असे की तू तप कर आणि मग माझ्याकडे. असं त्याला कित्येक काळ त्याला तप करायला लावलं, म्हणून तपोराशी असं म्हटलेलं आहे. तर ह्याच्या इतकं तप कोणी केलेलं नाही असा भृगू. आणि हे जे भृगू नाव आहे ते भृगू नाव अशा प्रकारे आलेलं आहे की तो अग्नीतून जन्मला आणि त्यामुळे त्याचं जे काही रूप होतं ते बघून त्याला भृगू असं म्हटलेलं आहे. आणि हा भृगू ह्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य, त्याच्या नावाने अनेक संहिता आहेत, पण त्यातली सर्वात महत्त्वाची संहिता म्हणजे ज्योतिष विषयक संहिता. भृगू संहिताच म्हटलं जातं त्याला. ज्योतिष विषय त्यांनी
की एवढ्या पूर्वीच्या काळी जे काही ज्योतिषविषयक निर्णय दिलेले आहेत ते आजसुद्धा खरे ठरतात. तर अशा प्रकारचा तो भृगू. त्यानंतर पुढे जाते. अशेषाही वाचा हातू नटनाच सत्याचा ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे. अशेषाही वाचा म्हणजे वाचेमध्ये आपल्या सर्व बोलण्यामध्ये अनेक अक्षरं येतात, पण त्या सर्व अक्षरांमध्ये ज्या अक्षरामध्ये सत्याचा नटनाच असतो, म्हणजे सत्याचा उत्कर्ष अत्यंत उत्कट स्वरूपामध्ये सत्यच आपल्याला फक्त ज्याच्यामध्ये दिसतं ते एकच अक्षर म्हणजे मी, आणि ते अक्षर म्हणजे ओंकार. नटनाच सत्याचा ते अक्षर एक मी असं कोण म्हणतं? वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे. त्यानंतर पुढे जाते. समस्ताही यज्ञाचा पैकी जपयज्ञ तो मी ये लोकी जो कर्म त्यागे प्राणवादिकी निफज विजे. म्हणजे प्रणवादिकी निफज विजे म्हणजे ह्या ठिकाणी जपयज्ञाला सर्व यज्ञांमध्ये विभूती कोण भगवंताची, तर जपयज्ञ असं म्हटलेलं आहे. जपयज्ञ. आणि त्याचा उल्लेख करताना अर्थात हा जो उल्लेख ज्ञानेश्वरांनी केलेला आहे कर्मत्यागे वगैरे असा जो उल्लेख केलेला आहे तो गीतेमध्ये तशा प्रकारे उल्लेख नाही आहे. तुम्ही जो वाचाल यज्ञानाम जपयज्ञोस्मी एवढंच म्हटलेलं आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी म्हणजे सर्व यज्ञांमध्ये मी यज्ञ कुठला, तर जपयज्ञ म्हणजे माझी विभूती एवढंच म्हटलेलं आहे. ज्ञानदेवांनी थोडा आणखीन त्याचा उल्लेख केला आहे वेगळ्या प्रकारे, त्याबद्दल मी नंतर बोलते. आता हे जे आहे हा जपयज्ञाचं खरं स्वरूप जे असतं ते अशा प्रकारचं असतं की आपण खूप वेळेला ना चुकीच्या अर्थाने हा शब्द वापरतो, म्हणून मी स्पष्ट करते. आधी यज्ञ हा शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे. यज्ञ ह्याचा अर्थ ज्याच्यामध्ये आपण काहीतरी त्यागतो तो यज्ञ. मग ते काहीही असो, दान हाही यज्ञ असतो, एखाद्या विद्वानाचा सन्मान करणं हाही यज्ञ असतो. अशा अनेक प्रकारे यज्ञ ही कल्पना अस्तित्वामध्ये आहे. परंतु त्या सर्व यज्ञांमध्ये जपाला विभूती म्हटलं आहे. तर जप म्हणजे काय हे आधी नीट लक्षात घ्या की जप ह्याचा खरा अर्थ असा आहे की कोणत्याही मंत्र किंवा मंत्रादी असं आपण म्हणू, मंत्रादींचा म्हणजे मंत्रासमान इतर काही गोष्टी म्हणून मंत्रादी म्हणते. परंतु मंत्र एवढं म्हटलं तरी हरकत नाही. कोणत्याही मंत्राचा अत्यंत अर्थ आणि भावपूर्ण, हे पहा किती महत्व आहे. जप याचा अर्थ नीट कळला पाहिजे की अर्थ आणि भाव ह्यानी पूर्ण असं पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणणं त्याला जप. कुठलाही मंत्र असो तो अर्थासह त्याच्या भावासह पुन्हा पुन्हा तो मंत्र म्हणणं म्हणजे जप असतो. आणि जपाचा आणखी एक जप दोन प्रकारे असतो. एक स्फुट म्हणजे वाचेनी केलेला, पण त्यापेक्षा जास्ती महत्त्वाचा मानला जातो अस्फुट. आणि अस्फुट याचा अर्थ असा की ओठ आणि जीभ ह्यांची हालचाल न करता आतल्या आत उच्चार करणं म्हणजे पहा स्मरण आहे. बरं, अर्थ आणि भाव यांचं स्मरण आहे, त्या मंत्राचं स्मरण आहे.
हा म्हणजे तोंडाने कुठे आपले शब्द उच्चारले गेलेले नाहीत, आपल्या आत त्याचा उच्चार, म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच तो खरा जप जास्ती महत्त्वाचा मानला जातो, की अर्थ आणि भाव ह्यासह पण ओठ आणि जीभ न हलवता आतल्या आत उच्चार केला जाणं, हा जो जप असतो तो फार महत्त्वाचा जप, अस्फुट जप हा खूप महत्त्वाचा समजला जातो. स्फुट हाही महत्त्वाचा आहेच जप, पण ह्याच्यापेक्षा अस्फुट जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये आणखी एक, जर तुम्ही जप म्हणजे काय हे मी समजावून घेण्याचा निरनिराळ्या आधारे प्रयत्न केलेला आहे, त्यावरून मी सांगते की जप ह्याचा खरा अर्थ, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये दुसऱ्या प्रकारे बोलायचं म्हणजे नामस्मरण म्हणजे जप नव्हे. लक्षात घ्या, नामस्मरण म्हणजे जप नाही. जपाचा जर नीट आपण अर्थ पाहिला तर जप ह्याचा अर्थ मंत्र किंवा त्या प्रकारे ज्या काही एक कल्पना असतात, काही एक अर्थवाही असे काही जे विचार असतात, ते अर्थवाही विचार त्यांचं उच्चारण करणं म्हणजे जप असतो. नाम नुसतं उच्चारणं म्हणजे जप नाही. मग ते तुम्ही मनातल्या मनात का होईना, जर केवळ नाम तुम्ही उच्चारत असाल तर त्याला खरं जप म्हणत नाही. आपण नाम जप असं काही वेळेला एकत्र हा शब्द वापरला जातो, परंतु जर आपण जप ह्याचा अर्थ नीट पाहिला तर त्याच्यामध्ये नामोच्चारण हे जप होत नाही असं म्हटलं जातं. तर परंतु हा इतकं रूढ झालेलं आहे की नाम घेणं म्हणजे जप हे इतकं रूढ झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हा ज्ञानदेवांनी जो उल्लेख इथे केलेला आहे तो पहा कसा आहे. त्याच्यामध्ये नामाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून इथे पुन्हा वाचते की त्यांनी काय म्हटलंय, समस्ताही यज्ञाचा पैकी जपयज्ञ तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफजविजे, नाम जप यज्ञ तो परम, बांधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. हां, आता त्यांनी, कारण हे कित्येक काळ आपल्या समाजामध्ये हे रूढ झालं की नाम घेणं म्हणजे सुद्धा जप, आणि त्यामुळे ज्ञानदेवांनी सुद्धा त्या प्रकारे त्याचा अर्थ लावलेला आहे. परंतु जर आपण सखोल त्याचा अर्थ घ्यायला गेलो तर नाम जप हा जप नाही, त्याला जप म्हणत नाही. आता ह्याचा अर्थ पाहूया आपण. इथे यांनी काय म्हटलेलं आहे की म्हणजे हा नाम जप म्हणजे जप असं लक्षात घेऊन त्यांनी काय म्हटलंय, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफजविजे, म्हणजे जो जप काय असतो तो प्रणवादिकी निफजविजे, या प्रणवाला, प्रणव इत्यादीला तो काय त्याचा उच्चार केला जातो, प्रणवाचा उच्चार केला जातो जपामध्ये. निफजविजे म्हणजे त्याचा उच्चारण केलं जातं. आणि त्याच्या आधी जो शब्द वापरलाय कर्म त्यागे, हां, हे थोडंसं मला स्वतःला खटक. म्हणजे आपण ज्या प्रकारे गीता आणि ज्या प्रकारे आपण सर्व जे काही आपण विवेचन करत आलो त्यामध्ये कर्म त्याग करून तुम्ही नुसता जप करत राहा, ही कल्पना मला स्वतःला पटत नाही. म्हणजे आता तुम्ही तुमच्यावर मी सोपवते, तुम्ही याचा अर्थ कसा घ्यायचा. परंतु ज्ञानदेवांनी असा घेतलेला आहे की तुम्ही कर्मत्याग करायचा आणि जप करायचा, अशा प्रकारे त्यांनी अर्थ घेतला. हां, तो भागच वेगळा आहे, तो इथे कसा तेच बरोबर आहे. मी तेच म्हणते ना, हे इतकं रूढ झालेलं आहे की ज्ञानदेवांनी 13व्या शतकामध्ये ते
लिहिलं आहे, म्हणजे इतकं ते रूढ झालेलं आहे. पण आपण जर ह्याचे मूळ अर्थ शोधत गेलो, तुम्ही अगदी सहज तुम्हाला मिळेल असं एक पुस्तक सांगते. कोणाकडे तरी असलं तर पहा. 2-3 ह्याच्यावरती उल्लेख पाहिले होते. आपलं शंकर अभ्यंकरांचं गीतेवरचं पुस्तक आहे ना, हां, गीता काय, हां, गीता सागर. शंकर अभ्यंकरांचं जे पुस्तक आहे ना, तुम्ही शंकर अभ्यंकरांच्या पुस्तकामध्ये ही म्हणजे ओव्या नाही आहे त्याच्यामध्ये, गीतेचे श्लोक आहेत. तर तुम्ही तो जप ह्याबद्दलची कल्पना तुम्ही त्यांच्या पुस्तकामध्ये वाचा आणि तिथे काय लिहिलं आहे ते बघा. हां, मी अशी 2-3 पुस्तकं हे करून त्या आधारे मी सांगते की मूळ कल्पना जप ह्याची अशी आहे की त्याच्यामध्ये नामस्मरण हे केवळ तुम्ही नामस्मरण करता म्हणजे जप नाही. आता हरिपाठ म्हणजे ज्ञानदेवांचाच ना. सांगते काय मग, असं हे रूढ होत गेलेलं आहे आपल्याकडे की नामस्मरण म्हणजे जप, ही अशा प्रकारची कल्पना रूढ होत गेली आहे. पण मूलतः जप याचा अर्थ काहीतरी अर्थवाही विचार, एक मंत्र की ज्याच्यामध्ये मंत्र ह्याचा अर्थ तर आपल्याला माहिती आहे की मंत्र हा काहीतरी उद्दिष्टाने, काहीतरी शक्ती जागृत करण्यासाठी त्या अर्थाने तो मंत्र म्हटला जातो. तो अर्थ आणि तो भाव विचारात घेऊन आतल्या आत केलेला तो जप, अशी खरं म्हणजे जपाची कल्पना आहे. परंतु त्यानंतर हे बदल होत गेलेत. म्हणजे मी ह्या कोणालाही चुकीचं म्हणत नाही आहे, परंतु आपल्याला हे दोन्ही परिस्थिती कळल्या पाहिजे. जसं मी म्हटलं की शिव ही कल्पना ऋग्वेदामध्ये तितकी नाही आहे, नंतरच्या काळामध्ये ती प्रकर्षाने आली. अशाच या परिस्थिती बदलत गेल्या, आपल्या सगळ्या जीवनामध्ये बदल होत गेले. तसा हा एक बदल आहे असं फार तर म्हणता येतं. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय, नाम जप यज्ञ तो परम, म्हणजे खूप श्रेष्ठ आहे. बांधू न शके स्नानादी कर्म, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही अगदी स्नान करून पवित्र होऊन नाव घेतलं पाहिजे असंही नाही, असं कुठलं बंधनही नाही. तुम्ही नाम घेत राहा. कारण का तर नामे पावन, धर्माधर्म सगळे, धर्म अधर्म सगळे पावनच होऊन जातात नावानी, त्या नाव घेण्याने. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी घेतलेला. हां, आता सांगण्याचं काम माझं होतं, तुम्ही त्यातून काय घ्यायचं ते बघा. आता एवढं पूर्ण करते आणि थांबते. स्थावरा गिरीवरा तू पुण्यपुंज, तू हिमवंतू, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. म्हणजे या ठिकाणी हिमालयाचा उल्लेख, हिमालयाचा उल्लेख आहे की ज्याला स्थावर गिरीवर असं म्हटलेलं आहे. हां, स्थावर म्हणजे हलत नाहीत ना पर्वत, म्हणून त्याचं अशा स्थावर असणाऱ्या, स्थित असणाऱ्या या पर्वतांमध्ये हिमालय हा सर्वात श्रेष्ठ असं त्यांनी म्हटलं आहे. आता हिमालय श्रेष्ठ अनेक अर्थी आहे की हिमालय हे भारतीय संस्कृतीचा प्राण आहे असं आपण म्हणू शकतो. भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. आपलं सगळं रक्षण भारताचं या हिमालयामुळे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. नंतर हिमालय हा इतका जगातला इतका मोठा पर्वत आहे, सर्वात मोठा पर्वत आहे की ज्याची सिंधूपासून ते ब्रह्मपुत्रेपर्यंत 1500 मैल लांबवर पसरलेला पर्वत. एवढा पर्वत दुसरा कुठेही जगामध्ये नाही. 1500 मैल पसरलेला हा पर्वत आहे. किलोमीटर्स नाही, मैल पसरलेला हा पर्वत आहे. हे पूर्व पश्चिम झालं, दक्षिण उत्तरही जवळजवळ 250 किंवा काहीतरी मैल त्याची ती हे आहे. म्हणजे उत्तर, तिकडचा उत्तर आणि दक्षिण असा जर प्रसार पाहिला तर इतका तो प्रचंड मोठा आहे. त्यानंतर आणखी महत्त्व म्हणजे जे मगाशी म्हटलं की भारतीय संस्कृतीचा प्राण असं म्हणताना ह्या काही गोष्टींचा उल्लेख आवश्यक आहे की
भारतात म्हणजे फार प्राचीन काळापासून अनेक योग्यांनी हिमालयामध्ये तपश्चर्या केलेली आहे. आणि प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत असं मी म्हणते, आजसुद्धा हिमालयामध्ये असे योगी दिसतात. आणि आपल्याला माहीत असलेले अत्यंत महान योगी विवेकानंद, नंतर रामतीर्थ ह्यांनी सुद्धा हिमालयामध्येच तपश्चर्या केलेली होती. तर अशा प्रकारे तपश्चर्येचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणून हिमालयाला मानलं जातं. त्यानंतर भारतातली अतिशय महत्त्वाची तीर्थस्थानं म्हणजे कैलास पर्वत आणि मानस सरोवर हे हिमालयामध्ये आहे. तर अशा सर्व दृष्टीने हिमालय हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. आणि अशा हिमालयाला शिवाची पत्नी पार्वती ही हिमालयाची मुलगी असे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारे हे आपण इथे आज थांबूया. 34 पर्यंत आलो आपण. 24 श्लोक आणि 234व्यापर्यंत आपण आता पसायदान आणि सुरू करूया. आता विश्वात्मके येणे वाक्यज्ञे दोषावे दोषो निमजरावे प्रसायदानये जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्य रे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि यत्तोपजीविये विशेषी लोकीये सृष्टादृष्ट विजये ओवामेजी एकमणे श्री विश्वेश्वराहो आहो ईलदान पसाहो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया. पुस्तक देऊ शकतो. हो इंग्लिश ना. हो पुढच्या वेळेस